तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। चौथ्या डालीमध्ये चौथ्या डालीतला 11व्या दोह्यापासून चारित्र्याचं वर्णन सुरू झालं। 10व्या दोह्यापासून सुरू झालं सम्यक चारित्र्याचे भेद। त्याच्या आधी सम्यक ज्ञानाचं वर्णन सांगितलं, आता सम्यक चारित्र्याचं वर्णन सांगते। म्हणजे काय आहे सम्यक चारित्र्य म्हणजे? तर श्रावकाचे 12 व्रत असतात। कुठले माहिती आहे? अणुव्रत, गुणव्रत आणि महाव्रत, शिक्षाव्रत, अणुव्रत, गुणव्रत आणि शिक्षाव्रत असे 5 अणुव्रत, 4 शिक्षाव्रत आणि 3 गुणव्रत असे एकूण 12 भेद केले त्याचे। मग त्याचे काल सगळं वर्णन सांगितलं त्यांनी। 5 अणुव्रत कशाला म्हणायची? जे 5 पापाच्या विरुद्ध आंशिक रूपाने पालन केलं जातं त्याला म्हटलं अणुव्रत। शिक्षाव्रत म्हणजे जे महाव्रताचं शिक्षण दिलं जातं ज्याच्यामध्ये त्याला शिक्षाव्रत म्हटलं। आणि गुणव्रत म्हणजे जिथं अणुव्रतामध्ये वृद्धी होते, दृढता केली जाते त्याला म्हणलं गुणव्रत। तर त्याच्यामध्ये जे गुणव्रतांमध्ये भेद घेतले होते ना आपण, कुठले? अनर्थदंडव्रत, तर त्या गुणव्रताचे 3 भेद आहेत। तर त्या अनर्थदंडव्रतमध्ये जे 5 भेद केले, कुठले कुठले काकी? हिंसादान, अपध्यान, पापोपदेश, प्रमाचर्य आणि सुश्रुती। थोडंसं उदाहरणमधून सांगितले चांगलं। जसं अहिंसा अणुव्रत आहे म्हणजे काय? हिंसा टाळणार, करणार तर नाहीच पण होईल, त्याला अणुव्रत म्हटलं। जसं की एकेंद्रियांची हिंसा करायची नाही आहे त्याला, पण काय म्हणायचं, एक्सक्यूज आहे, एकेंद्रियाच्या हिंसेला शक्य तेवढं तर टाळेल पण झालं तर त्याच्याबद्दल त्याला खेद असणार। मग त्याच्याविषयी जरासं इथं वर्णन, बरोबर, बुद्धिपूर्वक करणार नाही। तर अहिंसा तथा हिंसा का स्वरूप अधिक स्पष्ट रीति से समझने के लिए एक उदाहरण दिया है। म्हणजे वेगळंच उदाहरण घेतलं बरं का त्यांनी, ते चांगलं वाटलं म्हणून ते बोल। एक जंगल में 40 लुटेरे रहते थे, वे क्रूर, परिणामी और मांसाहारी थे। कशासाठी सांगायला लागले? अहिंसा अणुव्रत, अहिंसा अणुव्रतासाठी सांगायला लागलेत की हिंसेचं स्वरूप काय हे समजण्यासाठी। वे जंगल में शिकार की तलाश में घूमते रहते थे। इतने में ही एक धर्मात्मा मुनि उस जंगल में आए। उन आत्मध्यानी और वीतराग भाव में मस्त संत को उन दुष्टों ने देख लिया। वे लुटेरे उस संत को मारकर उसका मांस खाने के भाव से उनके पीछे पड़ गए। मांसाहारी असतो तर कशाचा विवेक नाही, कसलं काय खातोय आणि काय नाही, आणि ते त्या साधूंची मुद्रा बघून सुद्धा त्यांना तसे वितराग त्याचे भाव नाही झाले, त्यांना सुद्धा भक्षण करण्याचे भाव झाले। वे धर्मात्मा संत तो उपसर्ग समजकर, म्हणजे आता ते मुनी तर त्यांना त्याच्याबद्दल काहीच परिचय नाही आहे, ते ध्यानाला बसले उपसर्ग समजून। शांति से ध्यान में विराज गए। लुटेरे उनको पकड़कर मारने की तैयारी में ही थे, किंतु इतने में एक राजा उधर से निकला। राजा सज्जन और वीर था। काय सिच्युएशन झाली जंगलमध्ये, मुनी ध्यानाला बसले, 40 लुटेरे त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एक राजा त्यांना, त्यांच्याशी दृष्टी पडली राजाची। इतने में एक राजा उधर से निकला, वो सज्जन और वीर था। मुनि और लुटेरों को देखकर वह सारी परिस्थिति समझ गया। दुष्ट लुटेरों को के पंजे से मुनि की रक्षा करने के लिए उसने लुटेरों को बहुत समझाया। राजा पण एकटा होता, मुनी पण एकटे होते आणि हे 40 जण होते, कसं करणार सामना? आणि सगळे ते काय म्हणायचं, क्रूर होते 40 जण। असं नाही की ह्याच्या गोड बोलण्याने सुधारणार होते किंवा काय मागं सरकणारे असे नव्हते। तरी पण राजाने काय केलं,
लुटेऱ्यांना समझाने खूब प्रयत्न किया। इन निर्दोष धर्मात्मा को हैरान मत करो, परंतु वे मांस लोभी लुटेरे दुष्ट किसी भी प्रकार नहीं माने और मुनि को मारने लगे। तब राजा से रहा नहीं गया और उसने मुनि रक्षा के लिए लुटेरों का सामना किया। एकटा 40 जणांशी लढायला तयार झाला त्या मुनींच्या रक्षेसाठी। कोण जगलं, कोण हारलं, कोण मेलं? वे 40 लुटेरे भी एक साथ राजा पर टूट पड़े, परंतु बहादुर राजा ने अपने अतुल पराक्रम से सभी लुटेरों को मारकर मुनी की रक्षा की। राजा कोणाला म्हणायचं? त्यालाच म्हणायचं जो प्रजेची रक्षा करू शकतो। इतकं त्याच्यामध्ये जर ॲबिलिटी असेल तरच त्याला राजा बनवतात। लुटेरे न तो म्हणूनच ते काय म्हटलं, लुटेऱ्यांमध्ये किती बळ असलं तरी सुद्धा ते जंगलात राहतात आणि राजाचं बळ किती कमी असलं तरी सुद्धा तो सिंहासनावर बसतो। लुटेरे न तो मुनी को ही मार सके न राजा को ही मार सके। आता त्यांनी प्रश्न विचारलाय, ह्याच्यामध्ये 3 जण पात्र आहेत, लुटेरे, राजा आणि मुनी। सांगा कोण हिंसक, कोण अहिंसक? मुनी तर अहिंसक आणि चोरांनी हिंसा केली नाही। राजाने हिंसा केली म्हणजे राजा हिंसक नाही, कारण त्याचे भाव चांगले आहेत ना। अब हमें यहाँ 2 बातों पर विचार करना है। राजा द्वारा तो 40 लुटेरों की हत्या की गई। एकाने 40ला काय म्हणायचं, त्या हत्या की गई। दूसरा, लुटेरों के द्वारा एक भी मनुष्य की हिंसा नहीं हुई। तो अब उन 2 में से अधिक हिंसक किसे माना जाए, राजा को या लुटेरों को? तथा मुनिराज को हिंसा हुई या अहिंसा? निश्चित ही आप लुटेरों को हिंसक कहेंगे, राजा को हिंसक न कहकर उसकी प्रशंसा ही करेंगे। तथा मुनिराज के लिए तो यही कहेंगे कि वे न हिंसक थे न अहिंसक थे, ते तर अस्पर्शी सगळ्यापासून। 40 मनुष्य मारे गए, तथापि उस राजा को अल्प हिंसक भी नहीं माना जाता और कोई मनुष्य न मरने पर भी उन लुटेरों को हिंसक माना गया। क्या यह ठीक है? गहराई से विचार करने पर इन प्रश्नों का सही उत्तर इस प्रकार होगा। लुटेरे तीव्र हिंसक थे, राजा अल्प हिंसक था और मुनिराज अहिंसक थे। म्हणजे थोडीशी हिंसा झाली, राजाकडून थोडी हिंसा झाली नाही असं नाही, पण तरी सुद्धा बहुलतेच्या अपेक्षेने त्याचं परिणाम उत्कृष्ट असल्यामुळे त्याला अहिंसक म्हणलं जाईल किंवा अल्पहिंसक म्हणलं जाईल। क्योंकि बहुत जीव मरे इसलिए बहुत हिंसा, अल्प जीव मरे इसलिए अल्प हिंसा, ऐसा नियम नहीं है। आता ते ह्याच्यावर सांगतात म्हणून आपल्याला समजतंय। आपल्या जीवनामध्ये बघा की तुम्ही एक अभक्ष खावा नाहीतर 4 अभक्ष खावा, म्हणजे काय म्हणायचं, एका प्राण्याचं मांस खावा नाहीतर 4 प्राण्याचं खावा, कोणाच्यात हिंसा जास्त? एखाद्या मनुष्याने एकाच प्राण्याला मारलं, एखाद्याने 4 प्राण्यांना मारून खाल्लं तर भाव झाले त्यावेळेस समानच दोघं पण, कारण मांसाहाराचे परिणाम म्हणजे हिंसेचेच भाव आहेत आणि नाही खाल्लं तरी सुद्धा ते हिंसक आहेत हे सांगितलं, त्याग नाही आहे। खाऊ पुढं नाही करणार। हां, आता ते अभक्ष म्हणून तुम्ही असं एवढं करायला लागलाय। मला सांगा, 1 कांदा खाल्ला आणि 4 कांदे खाल्ले, काय झालं? किती खातो भैया? खावं लागतंय, मला अपराध आहे असे भाव असतील ना, खात असलं तरी अल्पहिंसक सांगितलं त्यांनी, म्हणजे नाही खायला पाहिजे, कुठून पण मला शुद्धचा आहार मिळायला पाहिजे, हे जेवढे तीव्र भाव असणार ना तेवढं तुम्ही हिंसा करून सुद्धा तुम्हाला अहिंसक म्हणलं जाईल। म्हणून सतत आपले परिणाम हे ठेवायचे की मला जिनधर्मानुसार जिनागमानुसार सगळं वर्तन करता यावं, तसं सगळं शुद्ध भोजन खानपान मिळावं, असे भाव ठेवा। तब फिर कैसा है जहाँ बहुत कषाय, म्हणजे काय म्हटलं, थोडे जीव मेले तर थोडा हिंसक आणि जास्त जीव मेले तर जास्त हिंसक असा नियम नाही। यदि ऐसा हो तो राजा ही बड़ा हिंसक ठहरता, किंतु ऐसा नहीं है। तब फिर कैसा है जहाँ बहुत कषाय वहाँ बहुत हिंसा, जहाँ अल्प कषाय वहाँ अल्प हिंसा, और जहाँ अकषाय वीतराग भाव वहाँ हिंसा।
ऐसा सिद्धांत है. काय म्हणले? हिंसेवरून तुम्हाला दोष आहे असं नाही आहे, तर जितके कशाई परिणाम तितकी हिंसा, जितके अकशाय जितके अल्पकशाय तितकी कमी हिंसा किंवा अहिंसा. लुटेरों ने मुनि को मारने के भाव रूप तीव्र कषाय भाव किया, इसलिए उन्हें बहुत हिंसा हुई. राजा ने अल्प कषाय की, इसलिए उसे अल्प हिंसा हुई. यद्यपि उसको मुनि को बचाने का शुभ भाव था, परंतु उसने जितनी कषाय की उतनी तो हिंसा ही हुई. कोणाला? राजाला. त्यांनी जेवढी वाचवण्याचे परिणाम केले त्याच्या निमित्तात पण इतरांना मारण्याचे भाव केले ना, तर काय झालं? इथून उठलं की हिंसा असते, माहिती का? क्योंकि कषाय स्वयं हिंसा है. जिसने राग द्वेष नहीं किया ऐसे मुनिराज परम अहिंसक थे, क्योंकि वीतराग भाव ही अहिंसा है और रागादी भाव ही हिंसा है. कशासाठी सांगायला लागलोय? एक स्टोरी सांगितली आम्ही आत्ता की एका जंगलमध्ये मुनी होते, त्यांच्यावर 40 लुटेरे आक्रमण करायला आले आणि त्यांना वाचवायसाठी एक राजामध्ये पडला आणि त्यांनी सुपरमॅनसारखं त्यांना सगळ्यांना 40 चोरांना नष्ट केलं आणि मुनींची काय म्हणायचं रक्षा केली. त्यात हिंसक कोण झालं अहिंसक कोण झालं हे सांगायला लागले. मग राजा भलेही त्यांनी हिंसा केली तरी सुद्धा त्याला अल्पहिंसक म्हणलं, कारण परिणाम होते वाचवण्याचे. आणि त्या लुटेऱ्यांनी कोणालाच मारलं नाही तरी सुद्धा त्यांना हिंसक म्हणलं, कारण भाव होते मारण्याचे. आणि मुनिराज त्या सगळ्यापासून अलिप्त होते, अस्पर्शी होते, त्यामुळे ते अहिंसक म्हणले गेले. जहाँ कषाय सहित योग से द्रव्य भाव रूप प्राणों का घात हो वहाँ निश्चित हिंसा है. म्हणून सांगतायत की तुम्ही जिथं कशाई होणार तिथं नियमाने हिंसा दोष लागणार. म्हणजे समजून काय घ्यायचं, जिथून जी अणुव्रती असतात त्यांना एवढं सुद्धा पाळायला पाहिजे की बाहेरून तर हिंसा नाहीच आहे करायची, पण अंतरंग परिणामात जरी कषाय भाव झाले द्वेष भाव झाले तरी सुद्धा त्याच्या निमित्तात हिंसा घडते. म्हणून त्यांनी त्यांच्या कषायावर सुद्धा कंट्रोल ठेवणार. परजीवों का जीवन या मरण तो उनके कर्म के उदयानुसार हो या न हो, परंतु उनको मारने का या जिलाने का जो अध्यवसाय है, म्हणजे आपले परिणाम, वही निश्चय से जीव को बंध का कारण है. तुम्ही मारला म्हणून ते मरणार आहेत का? मग त्यांनी पुरुषार्थ उपायामध्ये भरपूर घेतलं प्रकरण ह्याचं की शंका येते ना आपल्याला. समजा एकाने म्हटलं की तुमच्या स्वयंपाक करण्यामध्ये जीव हिंसा होत नाही का? हो होती ना, किती होती. अग्नी पेटवता, पाणी गरम करता, गाळता, काय तुम्ही मोळला त्याच्यामध्ये जीव मेले, अशा अनेक प्रकारांनी हिंसा होऊ शकते. 5 प्रकारांनी होतीच ना. हां, तर त्यांनी म्हटलं की इतकी सगळी हिंसा करण्यापेक्षा एका जीवाला मारलं तर काय दोष आहे, असं विचारले बरं का रत्नकरणमध्ये प्रश्न. त्यांनी काय कळलं की जर जास्त हिंसा होते स्वयंपाक वगैरे करताना, तर त्याच्यापेक्षा एका जीवाला मारलं तर काय हिंसा. उत्तर द्या काय? पण ते मारण्याचे भाव हेतू पाहिजे ना. हेतू तिथं स्वयंपाक करताना मारण्याचे भाव नाहीत ना, ते आता आपल्याला ते खावं लागतं. तिथं तर त्या जीवाला मारण्याचे भाव काही कारण नसतं. आपण हे दुसरा आहार घेऊ शकतो. तरी तर काय सांगितलं वाचते, आपण अन्न भक्षण करतो, यात हजारो जीवांचा घात होतो, त्यापेक्षा एका जीवाला मारून खाणे बरे नव्हे का? समाधान. एकेंद्रिय प्रत्येक वनस्पती, पृथ्वी, जल, अग्नी, पवन हे सर्व त्रैलोक्यामध्ये भरलेले आहेत. ते सर्व व विकलत्रय देव, मनुष्य, तिर्यंच यांना एकत्र करून गणना केली असता ते असंख्यात प्रमाण ठरतील. वनस्पती सोडून बाकीचे सगळे जर बघितले तर किती आहेत? असंख्यात प्रमाणात आहेत. पण मनुष्य तिर्यंचांच्या मांसाच्या एका कणात इतके बादर निगोदी जीव भरलेले आहेत की त्रैलोक्यातील सर्व प्राणी, एकेंद्रियापासून पंचेंद्रिय, मनुष्य, देव, नारकी हे सगळे एकत्र केले तरी त्याहून अनंत पटीने जास्त भरतील. कशामध्ये? एका कणाच्या मांसामध्ये. पंचेंद्रियाच्या एक कण मांसाचा घेतला तर त्याच्यामध्ये 3 लोकात असलेल्या जीवांपेक्षा अनंत पटीने जीव भरलेले आहेत, असे सर्वज्ञांनी सांगितले आहे. अन्न पाणी हे असंख्यात वर्षपर्यंत भक्षण करीत असता
त्यात जी एकेंद्रियांची हिंसा होते त्याहून अनंतपटीने अधिक हिंसा सुईच्या अग्रा इतके मांस भक्षण केल्याने होते. कधी? एकदाच एकाच कणाचं तेवढंच मांसाचं सेवन केलं तर सांगतायत की तुम्हाला अनंत काळपर्यंत तुम्ही एकेंद्रिय काय म्हणायचं आता शुद्धतेने बनवलेलं भोजन केल्यावर त्यात जितका दोष लागणार आहे ना, अनंत काळपर्यंत त्या भोजनाच्या निमित्तात होणारा दोष ते सुद्धा इक्वल नाही आहे एका कणाच्या मांसाच्या भक्षणामध्ये. एकेंद्रियाची हिंसा आणि तरसजीवांची हिंसा हे दोन्ही सारखे नाहीत. म्हणून कोणी तुम्हाला प्रश्न विचारला तर आपल्याला हेतू माहिती पाहिजे ना. असा अनेकांचा प्रश्न असतो. अजून पण त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकाराने पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये प्रश्न घेतलेत की तुम्ही म्हणता ना काय ते कोंबडी किंवा असं ते बकरी वगैरे ते जिवंत मारत नाही, आम्ही मेलेले वापरतो, त्याच्यात काय दोष आहे? आता आम्ही तर मारलं नाही त्याला, मग मेलेलं वापरायला काय फरक पडलं? मग त्याच्या आयुने मेलं ते. ते मेलेले परत किती जीव तयार होते. ज्या क्षणाला जीव गेला ना शरीरातून, ते बकरी मेंढी असू दे, कोंबडी असू दे, नाही तर तुमचं शरीर असू दे, तुमच्या पण शरीरातून जीव निघून गेला की अशी एका समयात म्हणा अशी जीवांची उत्पत्ती सुरू झाली क्षणात. आणि मग ती रोखू शकत नाही आपण. आणि तुम्ही काय म्हणणार मग त्याला, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, असं कधी खाईल तेव्हा खाईल तर, किंवा तसंच ठेवून. म्हणूनच तुम्ही मेल्यावर डेड बॉडी लवकर जाळायला का सांगतात? कारण तेवढ्या जीवांना फुकट तुम्ही अग्नी दिली ना. जिवंत म्हणजे काय, जगवलं आणि परत मारलं. म्हणून म्हटलं जातं की मेल्यावर सांगून ठेवा, 48 मिनिटाच्या आत बॉडीला ठेवायचं नाही, घरातल्यांना सांगून ठेवायचं. हो, त्याचा मोह करायचा नाही, कारण त्याच्या निमित्तात अनेक जीवांची हिंसा आहे. तरी पण जीवांची उत्पत्ती सुरू राहणार ना. उत्पत्ती कशी थांबणार? राहिलंच ना ते मीडिया त्यांना तयार व्हायचं साधन, आणि मग परत ते जन्मणार आणि हे बॉडीचं जोपर्यंत आहे तोपर्यंत राहणार, परत म्हणणार, आणि डिकम्पोजिशन होत राहणार तोपर्यंत अजून जीवांची उत्पत्ती. म्हणजे आपण फुकट त्यांना सहाय्य केलं उत्पत्तीसाठी, म्हणून पुरायचं नाही तर जाळायला सांगितलं. आता संघ होते ना पूर्वी मुनींचे, तर एकेका संघामध्ये 12,000 मुनी होते. त्यापेक्षा पण अधिक असतील कुठल्या कुठल्या संघांमध्ये. कोणाच्या संघात होते? 12,000? 24,000 होते, 12,000 नाही. भद्रबाहू मुनी, जेव्हा त्यांना कळलं की दुष्काळ पडणार आहे तर 12,000 वर थांबले, 12,000 गेले खाली म्हणजे दक्षिणेमध्ये. तर ते 12,000 मुनींमध्ये एक असं विचार आलं की त्यांची चर्या कशी असणार. जंगलमध्ये राहत होते, चर्येला गावात जात होते, परत येऊन जंगलामध्ये राहत होते. त्यामध्ये अनेक वयस्कर असणार, अनेक जण असे तरुण असणार, बाल असणार, वेगवेगळ्या प्रकारचे मुनी असतील. तर त्यांच्यामध्ये अनेक मुनी असे वयस्कर की कधी त्यांचा अंत होईल सांगता येत नाही. आणि काय असं दिवस रात्र श्रावक राहत नव्हते जवळ. सगळे मुनी कुठेही विहार करणार, जंगलात राहणार. तर आणि त्यातल्या एखाद्या मुनींचा अंत झाला, काय करणार? मुनींना अग्नी द्यायला चालत नसती. मुनींना सगळं ते काय अंत्यविधीचं सामान जोडा आणि तयार करा आणि तसली सगळी विधी करा, चालत नाही. फक्त ते मंत्रोच्चारण वगैरे करायला ठीक आहे, त्यांनी तेवढंच करणार. पण बाकीचं अग्नी द्यायचं तर कार्य हिंसा आहे, त्याला करत नसतात. मग काय करायचं? काय करत होते? मुनींचा मृतदेह जिथं झाला अंत तिथं सोडून पुढं जात होते निघून ते. कारण त्यांना त्याच्या पुढं काय करायची परमिशनच नाही आहे. महाव्रती त्यांनाच म्हणलं जिथं सगळा आरंभ सोडलेला आहे. त्यामुळं त्या देहाविषयी ते न कोणाला जाळा म्हणून सांगणार, न स्वतः करणार. त्यामुळं त्यांचं आणि एकच प्रश्न असतो का त्यात जर ते उत्पन्न होणार, त्याचं ते कुणाला, मग ते तिथं राहणार नाही, ते निघून जाणार ना तिथून. मग ते आलं ना एकदा तसंच की एक पिता मुनी होते आणि एक पुत्र मुनी होते त्या संघातच. म्हणजे पूर्वीचे पिता आणि पुत्र होते. आणि त्याच्यामध्ये जे पुत्र मुनी होते ना, त्यांना काहीतरी रोग झाला होता का काय, शोष पडला होता, त्याच्यामुळं खूप तहानाची बाधा होत होती. आणि संघ तर विहार करत निघाला होता.
आणि एके ठिकाणी जंगलातून जात असताना पिता मुनींना कळालं की पुत्रमुनींना अशी बाधा व्हायला लागली आहे, पण आता न सिंपती करू शकतोय, न त्यांना कमंडलूतलं पाणी देणार प्यायला, काय करणार. म्हणजे खूप तृषेची बाधा झाली होती. आणि नेमकं काय झालं, जिथून विहार चालला होता तिथं एक धबधबा आला आणि काय नदी आली तशा टाईपची. तर पुत्रमुनी एकदम निर्विकल्प होते. जरी त्यांना रोग होता शरीरामध्ये, जरी त्रास होता तरीसुद्धा त्यांना काही विकल्प नव्हता, कारण चर्या एकदाच करायची आहे दिवसातून, ते पण पडघाण झाल्याशिवाय नाही. तर ते आपलं चालले होते, विहार चालला म्हटल्यावर त्यांच्याबरोबर. पण पिता मुनींना मोह झाला की त्याला बाधा होती तर त्यांना काहीतरी अनुकूलता द्यायला पाहिजे. त्यांनी काय केलं, त्यांना मागं ठेवलं संघामध्ये. सगळा संघ पुढं, शेवटी हे पितामुनी आणि पुत्रमुनीला मागं ठेवलं. का, जेव्हा ते धबधबा पाणी आलं ना त्यावेळेस ह्यांचे भाव काय झाले, जाऊ दे कोण बघत नाही आहे तर ते पाणी पितील किंवा प्यावेत, त्यांचा दाह शमन व्हावा म्हणून. पण पुत्रमुनींना इतका सुद्धा विकल्प नव्हता की आपण हे पाणी प्यावं, आपल्याला एवढं तहान लागते. तर पितामुनी पुढं निघून गेले, संघ विहार करून गेला. पुत्रमुनींचं तिथंच अंत झाला, ते तिथंच मेले आणि देव झाले. देव झाल्यावर त्या संघामध्ये परत आले दर्शन करायला ते. आणि मग ओळखलं हे पितामुनी आहेत पूर्वीचे. तर सगळ्यांना नमस्कार केला, पण त्यांना नमस्कार नाही केला. का हो, व्रतच वाढलं ना, मुनीच राहिले. म्हणजे मग त्यांनी विचारलं की असं का केलं म्हणून. तर त्यावेळी सांगितलं, तुमच्या परिणामामध्ये विचलितता आली की यांनी पाणी प्यावं, पिलं नाही, दिलं नाही, तरी पण परिणामातून जशी घसरण झाली ना तिथंच व्रताला बाधा आली. म्हणजे किती काय म्हणायचं, धारेवर काय म्हणायचं, तारेवरची कसरत आहे काय काय किंवा काय असं ते व्रत. म्हणजे इतकं कठोर पालन आहे. महाव्रत म्हणजे चेष्टा नाही आहे. म्हणजे किती बहिरंगात शरीराची क्रिया नाही, महाव्रत म्हणजे परिणामातून आहे ते. शेवटी श्रद्धा सुद्धा विचलित झाली, बरोबर की. आणि शेवटी पुत्र म्हणल्यावर पुत्र हे भाव आले ना, मुनी विसरले, पुत्र विसरले, त्यांची चर्या विसरली, मोही झाले. आणि त्याच्या निमित्तामध्ये मग असे दोष घडतात. म्हणून तुम्ही मुनी झाल्यावर असं करू नका हे सांगायला लागले. काय महेन मुनी आणि ऋत्विक मुनी भाऊ प्रेम, असं कोण तिथं भाऊ नाही, पिता नाही, पुत्र नाही. आणि ते सांगतात ना म्हणून की 5 पांडव जेव्हा ह्याला उभारले, कुठं तपस्येला उभारले, कुठं शत्रुंजय पर्वतावर, त्यावेळेस तिथं काय झालं ते पण एक स्टोरी घेतली आहे बघा, छान. हाँ, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल और सहदेव, इन 5 पांडवों ने जब दग्ध हुई श्री कृष्ण की द्वारका नगरी को देखा तो संसार की क्षणभंगुरता देखकर उनका चित्त उदास हो गया. वे सब नेमिनाथ प्रभु के समोर शरण में आए. प्रभु के श्रीमुख से धर्मोपदेश सुनकर वैराग्य हो गया. दीक्षा झाली. पट 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 पट, एक 4 वाक्यात दीक्षा पण झाली. आपली कधी व्हायची. मुनी दशा प्रकट करके आत्मध्यान पूर्वक देशोदेश विचरने लगे. विचरते विचरते वे शत्रुंजय पर्वत पर पधारे. अनेक भक्तजनों ने अत्यंत हर्षपूर्वक पांडव मुनि भगवंतों के दर्शन किए, परंतु दुर्योधन के भांजे के मन में पांडवों को देखकर ऐसा दुष्ट विचार आया. कोणाच्या? दुर्योधनचा भांजा. कि इन पांडवों ने मेरे मामा का नाश किया है, म्हणजे दुर्योधनाचा. इसलिए अब मैं इनसे उनका बदला लूँगा. दुर्योधन. हाँ, क्योंकि इस मुनि दशा में वे उसका कोई प्रतिकार नहीं करेंगे. ऐसे म्हणजे मुनी झाले तर काय, थोडी तलवार उचलणार आहेत का, काय विरोध करणार आहेत, युद्ध करणार आहेत, काय नहीं करणार. ऐसे दुष्ट विचार पूर्वक उसने लोहे के गर्म धधकते आभूषण पांडवों के शरीर में पहनाए. किती वाचायला आपल्याला सोपं वाटतं की नाही. काय झाली असेल कंडिशन, जरा असं विचार तर करून बघायचं आपण. तो नुसतेच चमचा पोळला आपल्याला तर, भांडं पोळलं तर किती त्रास होतो. आणि त्यांना काय झालं असणार आहे, पूर्ण अंगावर तसे दागिने घातलेत आणि असे तप्त लाल गुंद झालेले दागिने. उनको जीवित ही जला देने का घोर उपसर्ग किया. माथे पर गर्म लोहे का मुकुट पहनाया जिससे माथा सुलगने लगा. हाथ पैर आदि के आभूषणों से भी वे सब सुलगने लगे.
उक्त उपसर्ग के समय युधिष्ठिर, भीम और अर्जुन तो चिदानंद तत्व की शांत अनुभूति में ऐसे लीन हो गए कि उपसर्ग के ऊपर लक्ष्य भी नहीं गया। धधकती हुई अग्नि में भी चैतन्य के शांत रस में ऐसे ठहर गए कि उसी समय क्षपक श्रेणी मांडकर संपूर्ण वितरागी होकर केवल ज्ञान प्राप्त किया और तत्क्षण मोक्ष पा लिया। उनके चित्त में राग की उत्पत्ति ही नहीं हुई, इसलिए वे परम अहिंसक रहे। उनके चैतन्य भाव की हानी नाही हुई। अहिंसक का म्हणलं, जिथं शरीराकडे जरी उपयोग गेला असता स्वतःचे तरी सुद्धा हिंसक म्हणले गेले असते। आणि तुम्ही तर काय सांगताय, भाऊ मुनी त्यांच्याबद्दल विचार आला का, असं स्टोरी सांगतात ना। भाऊ मुनी कोणाला, नकुल सहदेवना विचार आला की हे आपले भाऊ मुनी आणि त्यांच्यावर इतका उपसर्ग होतोय, असं जर विचार आला असता तर मुनीत्व राहिलं नसतं सगळ्यात पहिल्यांदा। म्हणजे आता त्यांनी कसं घटवलं बघू। दूसरी तरफ नकुल सहदेव दोनों भ्राताओं ने यद्यपि शांति से उपसर्ग सहन किया, शत्रु के ऊपर क्रोध नहीं किया, परंतु उनको इतनी वृत्ति उठी कि इस उपसर्ग में हमारे ज्येष्ठ भ्राताओं का क्या होता होगा। इस प्रकार संज्वलन रूप बंध मोह शेष रह गया, अर्थात इतने राग की उत्पत्ति हुई और वे दोनों वितराग रूप से नहीं रह सके, केवल ज्ञान नहीं पा सके। इस विकल्प से होने वाली चैतन्य भाव की सूक्ष्म हिंसा के कारण उन्हें संसार में सर्वार्थ सिद्धि का भाव प्राप्त हुआ। म्हणजे ते इकून गेले कुठं, बस मोक्षाच्या एक केस खाली, तिथंच आहेत, वरती आहेत भाऊ, भाऊ म्हणायचं त्यांना आता। भाऊ विचार केला तरी सुद्धा ते काय म्हणायचं, लहान मुलांच्या प्रथमानुगाच्या गोष्टीत सांगितलंच आहे, पण ॲक्च्युली तसं सांगायला पण नको आहे, कारण मुनींना कधी कुठला भाऊ नसतो। त्यामुळं आपल्या भावांवर असा उपसर्ग होत आहे असे विचार पण त्यांना येणं ॲक्च्युली चुकीचं म्हटलं जाईल, पण तसं तर ते विचार केले नाहीत। त्यांची योग्यता म्हणा किंवा त्यांची विशुद्धी जेवढी तेवढ्यानुसार त्यांचं भाव बदलला, पण ते गेले कुठं, सर्वार्थ सिद्धीला। आता काय होणार, तिथून वरती उडी मारायचं आणि मोक्षाला जायचं। परत खाली 33 सागर कशाला म्हणतात माहिती आहे का, तुम्ही लवकर मोक्षाला जाल पण त्यांना अजून येऊन जायला लय वेळ जाईल, म्हणून तुम्ही लवकर दीक्षा घ्या, लवकर पुरुषार्थ करा आणि मोक्षाला जावा, तुम्ही त्यांच्या आधी पोचणार। पण ते 33 सागर म्हणजे असंख्यात वर्ष घ्या, तर तिथून येणार, इथं मनुष्य होणार आणि मग मोक्षाला जाणार एकाच भवाल, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये असंख्यात वर्ष जाणार आहे। आणि तुम्ही पुरुषार्थ केला तर काय होईल माहिती का, कमीत कमी कधी जाल सांगा मोक्षाला, या भावात नंतर जाणार नाही। कसं जाणार, होय, मग कुठं जाणार, देवगतीला। प्लॅनिंग झालंय सगळं, चांगलंय की आज संस्कार तर करून ठेवायला पाहिजे की। म्हणजे इथून समजा गेलात देवगतीला, पण तिथून यावं लागतं विदेश क्षेत्रामध्ये बरं का। इथं कुठं जन्मला तर माझा भाऊ माझी आई वडील इथंच बसावं लागतंय, परत वर आणि खालीच फिरावं लागतंय। जर विदेश क्षेत्रात गेला, समूह शरणामध्ये गेलास, काय झालं अचानक वैराग्य म्हणा, सम्यक दर्शनपूर्वक दीक्षा घेतली, अशी काही योग्यता असेल तर तिथून जायलाच चान्स आहे मोक्षाला, नाहीतर वाट बघावी लागेल। किती दिवस सांगा, किती दिवस, नाही इथं येणार की आता परत चतुर्थ काळ जेव्हा येणार ना तोपर्यंत थांबावं लागणार, म्हणजे 84,000 वर्ष फक्त, कारण श्रेणीत राजा थांबलाय ना, खाली येणारच आहे तो पण वर, त्याच्याबरोबर जायचं मोक्षाला, पण ते फिक्स्ड आहेत, त्यामुळे त्या तीर्थंकरांमध्ये तर नाव लागणार नाही आहे। पण जेव्हा केव्हा मोक्षाची इथं पात्रता येईल तोपर्यंत तरी तो काळ आपला घालवावा लागणार। तर ज्ञानीला त्याची पण चिंता नाही आहे की मी कधी मोक्षाला जाणार, कारण त्याची धारा निर्विकल्प आहे, तो स्वभावाच्या अनुभूतीमध्ये निश्चिंत आहे, कधी जाईल तेव्हा जाईल। तीसरा कोई जीव ऐसा था कि जिसने इस उपसर्ग को देखकर उपसर्ग करने वाले के ऊपर तीव्र क्रोध किया। काय म्हणले, ते पांडवांवर उपसर्ग केला कुणी, कुर्योधननी, आणि उपसर्ग झाला कोणावर, पांडवांवर, आणि बघायला उभारला होता कोण, प्रज्वल। तर त्यांनी काय विचार केला हे सांगायला लागले की उपसर्ग को देखकर जो उपसर्ग करणार आहे त्याच्याविषयी तीव्र क्रोध झाला, और पांडवों को जलते हुए देखकर
विशेष उद्वेग किया, म्हणजे त्यांच्याविषयी अनुराग झाला पांडवांविषयी, आणि ज्यांनी उपसर्ग केला त्यांच्याविषयी तीव्र द्वेष झाला. तथा भक्तिवश उनको बचाने की चेष्टा की, इस जीव ने किसी जीव की हिंसा तो नहीं की. काय प्रज्वल, कोणाची हिंसा तर केली नाही. सांग हिंसक का हिंसक, रागिका अनु वीतरागी तू हां म्हणजे जो प्रेक्षक होता ना तिथं तो वीतरागी का रागी, रागीच म्हणायचं त्याला, थोडी वीतरागी झाला होता त्या अंशाने. हां म्हणजे गरज नसताना पडला की नाही मध्ये, चाललं होतं ना त्यांचं आपलं काम, कशाला जाऊन कशाय करायचे मध्येच. तथापि जितना क्रोध भाव किया उतने अंश में चैतन्य भाव की हिंसा की, म्हणजे फुकट द्वेष बांधला की नाही ते भेटायला येणार दुर्योधन तुला पण. अर्थात ऊपर के 2 नंबर वाले जीवों की अपेक्षा इस जीव को बहुत हिंसा हुई. इसके परिणाम शुभ होने पर भी हम इसे अहिंसक नहीं कहते, क्योंकि अहिंसा तो अपने वितराग भाव को ही स्वीकारती है. अर्थात पर जीवों को बचाने के उद्वेग परिणाम वाला जीव पूर्ण अहिंसक नहीं है. कोणाला तरी वाचवण्याचे भावसुद्धा अनुरागाशिवाय होत नाहीत. जसं म्हटलं ना की ते सोलापूरमध्ये काय झालं होतं, खाटीखान्याला इल्लिगली सगळे ते गाई काय म्हणायचं वासरं किंवा रस्त्यावरचे कुत्रे गाढव असं सगळे घेऊन चालले होते गाडीतून, आणि लिगल नव्हतं ते सगळं, गैरकानूनी काम चाललं होतं. आणि हे कळलं तिथल्या प्राणीमित्रच्या संघटनेला, आणि तिथल्या लोकांनी जाऊन कंप्लेंट केली. त्यांना कळलं होतं कितीतरी 69 का 79 गायी होत्या त्याच्यामध्ये, आणि काय त्यांचं असं नव्हतं की कोणी त्यांना विकले किंवा त्यांचं काय खराब आहे अवयव म्हणून त्यांना खाटीखान्याला नेत आहेत, असं काहीच रिझन नव्हतं मागं. म्हटल्यावर ह्यांनी जाऊन अपील केली आणि त्यांना खाटीखान्यावाल्यांना सांगितलं की त्यांना सोडा, नाहीतर तुमच्यावर केस केली जाईल. पण ते इतके निडर असतात की काय पण करा म्हटले तुम्ही, पण ते ठेवले. आणि त्यांनी एवढ्या फास्ट सगळी ॲक्शन घेतली ना, कारण ते काय तुमचं कोर्टाचं काम होसपर्यंत दुसऱ्या गतीला पोचलेलं असायचे. तर त्यांनी इतकं फास्टली सगळं जाऊन कोर्टामधून अपील काय म्हणायचं ते तसलं नोटीस आणली, त्यांच्यावर बॅन केलं. इवन ते त्या 79 सोडलं तर सोडलंच, पण त्यांचं कामसुद्धा इलिगल जे चालू होतं सगळं बंद करायला लावलं. म्हणजे कोण कोणाला वाचवलं सांगा, किसने किसको बचाया. मग वाचवण्याचे परिणाम झाले नाही का, नाही झाले. मग खाटीखान्यावाल्यांनी अजून मारलं तर नव्हतं, मग न मारता इवन त्यांनी पकडलं पण नसेल ना तरी सुद्धा त्यांना हिंसा, कारण दिवसभर ते म्हणलं ना म्हणून तर की जी मांजर असती ना तर ती मांजर एकाही दिवसभरात एकाही उंदराला पकडली नाही, मारली नाही, पण तरी सुद्धा ती महाहिंसक म्हणली जाते का. हां जेव्हा मिळेल तेव्हा मारणार, मिळालंच नाही तर काय करणार. पण मारण्याचे जे भाव चालू आहेत ना निरंतर, त्याच्या अपेक्षेने तिला पण बंद आहे. म्हणून सांगितलं की तो जो तिसरा जीव आहे त्यांनी अनुराग केला आणि त्या उपसर्ग करणाऱ्याविषयी क्रोध केला, म्हणून तिथं तो हिंसकच झाला. स्वरूप में स्थिर वितराग परिणाम वाला जीव ही पूर्ण अहिंसक है. चौथा जीव ऋत्विक, जिसने मुनि को नहीं ऋत्विक नहीं बरं का. चौथा जीव जिसने मुनि को मार डालने के क्रूर परिणाम किए थे, उसकी तो क्या कहे, वह तो तीव्र हिंसक ही था. म्हणजे कोण होता हा, दुर्योधन. इस प्रकार जीव के सराग वितराग परिणामों के अनुसार, म्हणजे जे कुठले जीव पडले ना सगळ्या जीवांचे परिणामानुसार त्यांना हिंसक आणि अहिंसकता सांगितली. उसमें भी जो मिथ्यात्व है वह सबसे बड़ी हिंसा है. म्हणून तिथं तुम्ही जरी आत्ता मुनी नाही आहे तरी सुद्धा तुमच्या अपेक्षेने कुठंपर्यंत हिंसा टळू शकते ह्याचं आपल्याला सावधानता असायला पाहिजे. तर एक साधू होते आणि ते जंगलमध्ये राहत होते, आपलं भिक्षा मागून जेवण करून खात होते. जाऊन गावात जाऊन भिक्षा मागून आणायचे आणि भोजन करायचे. सगळ्यांच्या विषयी आपलं नॉर्मल परिणाम, कोणाच्या विषयी राग नाही, द्वेष नाही. एक दिवस काय झालं की त्यांना दिसलं की एका उंदराला एक मांजर पकडती आहे जंगलमध्ये. म्हटल्यावर त्यांनी काय केलं, ती
काय म्हणते तर ऑलमोस्ट मारलं, तिला झपटा टाकून पकडलं होतं, अजून मेलं नव्हतं उंदीर ते, पण त्यांनी मध्ये पडून त्या दोघांना सोडवलं आणि सोडवून वेगळं वेगळं केलं, पण ते उंदीर काय म्हणायचं जखमी झालं होतं, त्यामुळे ते पळू शकत नव्हतं, पडलं ते पण तिथंच, पण जिवंत होतं. आणि मांजर, मग त्या मांजरीने काय म्हणलं आहे तिच्या भाषेमध्ये ओरडली ती साधूला, म्हणली मी 3 दिवस झालं उपाशी आहे, मला काय अन्न मिळालं नाही आहे, आज मला भक्ष्य मिळालं तर तुम्ही माझं भक्ष्य का तोडताय, तुम्हाला त्याचं पाप लागेल, माझ्या पोटावर का पाय देताय. मग तो साधू म्हणाला की हे असं भक्षण करणं योग्य नाही आहे, दुसऱ्याची जीवघात करून तुला तुझं पोट भरण्याचा अधिकार नाही आहे, त्याला पण त्याचं जीवन जगायचं आहे. मग ती मांजर म्हणाली मी 3 दिवस खूप प्रयत्न केला, पण मला एक कण मिळाला नाही खायला, मग मी काय करणार आता, तू देत असला तर म्हणला मी हिला सोडतो ह्या पक्षाला. मग साधूनी सांगितलं ठीक आहे, मी येऊसपर्यंत तू त्याला स्पर्श पण करायचं नाही, तुला नियम, मी येऊन तुला खाऊ घालेल पण तू त्याला मारायचं नाही. दोघांचं कॉन्ट्रॅक्ट झालं बरं का. ते मांजर एकीकडं, उंदीर दुसरीकडं आणि साधू तिसरीकडं गेला कुठं गावात आणि भिक्षा मागायला. मग दिवसभर भिक्षा मागितली त्यांनी, पण त्या दिवशी त्याला भिक्षा मिळाली नाही, एक कणभर पण मिळालं नाही बरं का. आता ते त्या डोक्यामध्ये फक्त चक्र होतं काय मांजरीला जीव घालायचं आहे, पण त्याला काहीच मिळालं नाही आणि ते हात हलवत परत आला. पण संध्याकाळी येऊसपर्यंत काय झालं तर ते मांजर मरून पडलं होतं, ते उंदीर मरून पडलं होतं. आता तिथं त्यांनी विचारलं की साधू हिंसक का हिंसक, हां म्हणजे हिंसक नाही ठरत, हां म्हणून साधूला पुण्य का पाप होते अल्पहिंसा साधूला पुण्य का पाप, पाप लागलं, काही एकाने पुण्य सांगायचं एकाने पाप सांगायचं, एकदम एकाने अलिप्त राहायचं. साधू म्हणलं तर तू तिला खायचं नाही, मध्ये कशाला पडायचं ना. हां हां पण ते जीव वाचवायचे भाव झाले ना त्याला, तिथं वाचवू शकत नव्हता, ते ऑलरेडी घालून झालं होतं. ते साधू होते ना, असे तपस्वी होते ते, त्यामुळे त्यांना अनुकंपा झाली की त्या उंदराचा जीव वाचावा. पण ते असं त्यांनी पंजा मारला होता की ते घायल झालेलं ते मेलच. म्हणजे उंदराला मारलं कोणी, मांजराला कोणी मारलं आणि साधू किती पापी, असा एक प्रश्न आला होता बरं का. तर अजून ते साधू भेटले नाही आहेत आणि त्या साधूंकडनं उत्तर मिळालं नाही आहे होय ना. म्हणजे सांगायचं कशासाठी होतं याच्यातून की प्रत्येक जीव आपल्या आपल्या आयुकर्माने जगतो आणि मरतोय. तुम्ही तुमच्या परिणामांनी फक्त पापी होत आहे किंवा रागीद्वेषी होत आहे, म्हणून आपले परिणाम जिथं अहिंसेच्या प्रती असतील तिथं ठीक आहे, त्याला तुम्ही काय म्हणायचं अल्पहिंसा, ह्यांच्या भाषेवर अल्पहिंसक म्हणलं जाईल किंवा कमी दोष म्हणलं जाईल. पण तरीसुद्धा जिथं आपण अशा ठिकाणी कोणाला तरी राग करणार, कोणाला तरी द्वेष करणार तर आपली हिंसा झाली, कारण तुम्ही स्वभावानुसार परिणमन केलं नाही. मग मुनिराजांसमोर असं झालं असतं प्रसंग तर, जे महाव्रती त्यागी मुनी आहेत त्यांच्यासमोर असं झालं असतं तर त्याच्याविषयी ते असे येतात प्रसंग अनेक वेळा समोर. ते सिंह आणि हरिण जंगलातच बसायचे पूर्वी, तर सगळे हिंसक पशु असायचेच ना तिथं. असे अनेक जाऊ देत काय हरिण आणि ससा आणि मांजर उंदीर, तर समोर असणाऱ्या मुनींवर जर उपसर्ग व्हायला लागला तरी सुद्धा मुनींनी न त्या सिंहाला सोडवणार न त्या मुनींना वाचवणार, ते तर स्वतःच्या आत्मध्यानामध्ये. कारण वाचून कोणाचा जीव वाचणार नाही आहे आणि कोणाचं परिणाम बदलून ते हिंसा सोडणार नाही आहेत. म्हणून तिथं मुनी आपली आत्मध्यानाची साधना करतात, जेणेकरून त्यांनासुद्धा तसा मार्ग मिळतो ज्यांच्यावर उपसर्ग होतोय आणि त्यांच्या स्थिरतेने कदाचित ते कर्मनाश करून मोक्षाला जातील. आणि मी फुकट विचार करून काय करणार, त्यांना वाचवायचं होतं, त्यांना सोडवायचं होतं, कसं मारू कसं पळवू, मी माझी पण गती बदलणार, चुकीची करणार आणि त्यांची पण. म्हणून सांगितलं आपले परिणाम कसे ठेवा, मुनी होणार आहे तुम्ही तर सगळ्यांच्या विषयी वितरागता. सगळे जीव भगवान आहेत, कोणाचं मी न आयु वाढवू शकतो न कोणाचा आयु मायानिमित्तात घात करणार मी,
तर त्यामुळं सगळे जीव आपल्या आपल्या आयुकर्माने जीवित आहेत. काय म्हणतात त्याला, सब आयु से जीवित रहे यह बात श्रमणों ने कही, जीवित रखोगे किस तरह जब आयु दे सकते नहीं. जर मी दुसऱ्याला आयु देऊ शकत नाही, दुसऱ्याचं आयु हरण करू शकत नाही, तर कोणाला जगवणार आणि कोणाला मारणार. म्हणून सगळ्यांच्या विषयी समभाव ठेवा. हो जाणा. जाणणे हाच माझा स्वभाव आहे. पहा या जगामध्ये या जीवाचा कोणी सगा नाही, सोबती नाही, कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही. कोणाविषयीही मला राग नाही, द्वेष नाही. सर्वांना जीव पहा. आम्ही देखील मात्र जीव आहे. एकत्व विभक्त स्वरूपोऽहम्, वीतराग स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.